ओम नीलांजनसमाभासं रविपुत्रौ यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्वरम्। नमस्कार मित्रांनो, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत शनिदेवांचं महाराशी परिवर्तन आणि शनिदेवांनी राशी परिवर्तन केल्यानंतर कुंभ राशीच्या जातकांवरती नेमका त्याचा काय परिणाम होणार आहे। शनिदेव ज्यावेळेला राशी परिवर्तन करतात त्यावेळेला प्रत्येकाच्या पोटामध्ये गोळा येतो की आमच्यासाठी शनिदेवांनी नेमकं काय आणलंय। काही वाईट तर घडणार नाहीये ना, काही अघटित तर घडणार नाही ना, नेमकं काय होईल माझ्या आयुष्यामध्ये। कुंभ राशी 29 मार्च 2025 शनिवारी रात्री 9:42 शनिदेव मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे, म्हणजेच फाल्गुन अमावस्येच्या दिवशी। शनी महाराजांचा जो पुण्य पवित्र काळ सांगितलेला आहे तो या 29 मार्चला संध्याकाळी 6:48 पासून ते रात्री 12:36 पर्यंत आहे। कुंभ राशीच्या जातकांसाठी शनिदेवांनी नेमकं आणलंय काय। शनिदेवांच्या ते प्रथम स्थानात द्वितीय स्थानामध्ये जाताय। 7.5चा दुसरा टप्पा पूर्ण करून तिसरा शेवटचा उतरतीचा टप्पा कुंभ राशीचे जातक परिपूर्ण करताय। राजयोगात होते शश नावाच्या पंचमहापुरुष योगापैकी, परंतु केलेल्या कर्माचं फल त्यांनी दिलंच। मग अगदी जवळचाही असलं, नवे प्रत्यक्ष वडील जरी असले तरी शनिदेव हे त्याला प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फल दिल्याशिवाय राहत नाहीये। भोगलंय कुंभ राशीच्या लोकांनी, पीडा त्रास सहन केली आहे कुंभ राशीच्या लोकांनी। आता ती कुठे उतरती होते 7.5, परंतु द्वितीय स्थानात पण ते पीडादायक आहे। अजूनही ते खर्चाला आळा घालणारे आहेत। शनिदेवांना 3 दृष्टी सांगितलेल्या आहेत प्रामुख्यानं, 3री 7वी आणि 10वी दृष्टी आहे। मग कुंभ राशीच्या जातकांसाठी हा द्वितीय स्थानातला शनिदेव परिवारातील कलह वाढवणारा आहे, लवकर एकमत होऊ देणारा नाहीये। विचारांची व्यापकता तुम्हाला ठेवावी लागणार आहे। छोट्या मोठ्या वादाकडे विवादाकडे तुम्हाला दुर्लक्ष करावं लागणार आहे। तुमच्या कर्तृत्वाचा झेंडा जर फडकवायचा आहे, अपकीर्ती जर टाळायची आहे, अजूनही 2.5 वर्ष जपावं लागणार आहे। दुसऱ्या स्थानात हा जो शनिदेव आहे, पहिल्या स्थानात जेवढं वाईट फल मिळालं नाही तेवढं इथे तुम्हाला तो जास्त प्रमाणात देऊन जाईल। तसा एक नियम आहे, शनिदेव स्वतःच्या राशीला वाईट एवढी तीव्रतेची फलं देत नाही, पण देतात जरूर। द्वितीयात आहे शनिदेव, आर्थिक स्थिती तुमची बारगळवणार आहे, पैशांची चणचण जाणवणार आहे। मग या वेळेला कोणाकडनं तरी पैसे उसने घेऊनच कार्य परिपूर्ण करावे लागतात। म्हणून सांगतो, ऋण काढून सण तुम्ही साजरा करू नका। याच बरोबर त्यांची प्रथम दृष्टी म्हणजे तृतीय दृष्टी येते 4थ स्थानावरती। कौटुंबिक सुखामध्ये कमतरता, अहोरात्र काम करावं लागतंय, दिवस असो रात्र असो, काही विचारायला कारण नाही। वास्तू घ्यायची आहे थांबा, वाहन घ्यायचंय थांबा, जमीन घ्यायची आहे थांबा। केलेला व्यवहार फसू शकतो, तुमची फसवणूक केली जाऊ शकते, तुम्ही अडचणीत येऊ शकतात, मानसिक त्रासाला सामोरे जावं लागेल।
अनेक गोष्टी आहेत त्या. विचारपूर्वक ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन करा. आईच्या प्रकृतीला त्रास जाणवणार आहे. मग या चतुर्थ स्थानावरती आलेल्या दृष्टीला मी उपाय तर देणारच आहे. शेवटी या शनिदेवांची तीव्रता आपल्याला कशी कमी करायची आहे ते पण सांगणार आहे. म्हणजेच कष्ट करत राहावं लागणार आहे, थांबायचं नाहीये. एखाद्या निगेटिव्ह गोष्टीनं मनात खचून जायचं नाहीये. अपयश यशाची पहिली पायरी आहे, विसरून चालता कामा नये. मग शनिदेवांची दुसरी म्हणजे सप्तम दृष्टी अष्टमावर आली आहे. अचानक धनप्राप्ती सोडूनच द्या. सट्टा, जुगार, लॉटरी, व्यसन, चुकीच्या मित्रांपासून दूर राहा हे सांगताय शनिदेव. एखादा म्हणेल नोकरी लावून देतो, एखादा म्हणेल एखादा सोन्याचा व्यवहार करून देतो, एखादा म्हणेल थोडे पैसे अटकवा त्याची दामदुप्पट करून देतो. खोटं. लाच लुचपत घेऊ नका. जे सरकारी अधिकारी त्यांनी कष्टानं आपलं कार्य चालू ठेवा. कुठल्याही छोट्याशा प्रलोभनाला जर बळी पडाल, संकटात सापडल्याशिवाय तुम्ही राहणार नाही हे विसरून चालता कामा नये तुम्हाला. बघा, याच बरोबर आरोग्याच्या दृष्टीनं छोटे मोठे दुखणे जर सोडले तर असं काही जीवावर बेतणार मोठं संकट नाहीये. तेवढी गोष्ट बाकी शनिदेवांची चांगली आहे. आयुष्यमानावर आयुर्मानावर मृत्यूच्या स्थानावर ज्यावेळेला दृष्टी टाकतात त्याला ते सिक्युअर करून टाकतात. याच बरोबर शनी महाराजांची दशम दृष्टी येते एकादश स्थानावर, लाभावर. मदत करणारा हो करील म्हणतोय आज, उद्या नाही म्हणतोय. जे जुळवलेलं जमवलेलं काम लगेच कॅन्सल झालं. घरातील ज्येष्ठ श्रेष्ठ सारखं टोकतायत वारंवार. सारखं एक अपयश झालं का दुसरं अपयश पाचवीला पुजलेलं आहे. असं वाटतं नको नको आता थांबून घेतलेलं बरं. थांबू नका, काम करत राहा. कर्तृत्वाला वाटचाल मोकळी करून द्या. एक दिवस तुमचा असेल हे विसरून चालता कामा नये. सगळ्यांशी गोड बोलून जेवढं आपल्याला काम आपलं कार्य परिपूर्ण करून घेता येत असेल तेवढं उत्तम असणार आहे. मग या पिढेचा परिहार कसा करायचा आहे? या 29 मार्च या दिवसापासून शनिवार व्रत उपवासाला सुरुवात करायची. नाही उपवास उपोषण एक भुक्त तरी राहायचं. शनिवारी शनिदेवांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं. सायं समयाला शनिदेवांना तेलाचा अभिषेक करायचा. शनिदेवांना मीठ आणि उडीद व्हायचे. शनिदेवांना निळ्या किंवा काळ्या रंगाचे फुलं अर्पण करायचे आणि त्यांची कृपा प्राप्त करून घ्यायची. शक्य झालं तर शनिवारच्या दिवसाला अभ्यंग स्नान अवश्य करावं. त्यानं वाईट जी निगेटिव्हिटी आहे ती निघून पॉझिटिव्हिटी तयार होते. काय दान तुम्हाला करता येईल या दिवसाला? कमीत कमी थोडं तरी सुवर्ण आपल्या गुरुजींना दान करावं. नाही सुवर्ण लोखंड दान करावं. एखाद्या शेतकऱ्याला एखादं उपकरण घेऊन द्यावं जे शेतीच्या उपयोगी असेल. जे खरोखर अडचणीत आहे अशा शेतकऱ्यांना मदत करा. याच बरोबर गाईचा गोठा आहे, तिथे पाण्याची व्यवस्था नाहीये. म्हशींचा गोठा आहे, तिथे पाण्याची व्यवस्था नाही. तुम्ही करून द्या स्वतः. नीलमणी दान करा, उडीद दान करा, म्हैस दान करा, तेल दान करा. याचबरोबर काळी घोंगडी दान करा, काळे फुलं निळे फुलं दान करा. गरिबांना वस्त्र दान करा. एखाद्या शाळेमध्ये महाविद्यालयामध्ये फळा ब्लॅकबोर्ड तुम्ही बनवून द्या. एखादी खोली बांधून द्या. मुलांच्या अभ्यासासाठी लागणारं उपकरण संगणक असेल किंवा आणखी काही गोष्ट असेल ती विकत घेऊन द्या. गरिबांना भोजनाची व्यवस्था करा, कपड्यांची व्यवस्था करा. आपल्या गुरुजींकडनं 23,000 या मंत्राचा जप करून घ्या. नसेल शक्य तर स्वतः करा. स्वतःसाठी एक सोपा मंत्र देतोय. ओम शम शनेश्चराय नमः या मंत्राचा तरी निदान कमीत कमी रोज 108 वेळेला जप करा. शनिदेवांची अवश्य तुमच्यावरती कृपा होईल. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.